नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 19.5 सोडवणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, ₹5, ₹20 व ₹50च्या समान नोटा घेतल्यास, समान नोटा आहेत, समान नोटासाठी आपण x कन्सिडर करू आणि रक्कम किती होते 4500. म्हणजे 5 रुपयाच्या x नोटा, 20 रुपयाच्या x नोटा आणि 50 रुपयाच्या x नोटा. नोटा समान आहेत, त्यासाठी आपण समानपट x घेतलेली आहे आणि रक्कम किती होते 4500. यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल. 50, 20, 70, 75 x होतील आणि 4500 x 4500 भागिले 75 होईल. छेदाला आणि अंशाला आपण 15 ने डिवाइड करू. 15 5 75, 15 त्रिक 45, 0 0 राहतील. बरोबर आहे. म्हणजे x इक्वल टू 300 भागिले 5. 5 ने आपण 300ला डिवाइड करू. 5 1 5, 5 6 30 आणि 0. x ची किंमत काय येईल 60. x आपण कशासाठी घेतलेले? नोटा. किती नोटा आहेत? म्हणजे 5 रुपयाच्या 60 नोटा आहेत, 20 रुपयाच्या 60 होतील आणि 50 रुपयाच्या 60 होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, दुसरा प्रश्न, माझ्याजवळ 1 रुपया, 2 रुपये व 5 रुपयाची समान नाणी असून एकूण रक्कम 200 रुपये आहे, तर माझ्याजवळ एकूण नाणी किती आहेत? समान आहेत. समान आहे, त्यासाठी आपण समानपट x कन्सिडर करू. 1 रुपये, 2 रुपये आणि 5 रुपये. म्हणजे 1 रुपया म्हणजे 1x समजा आणि 2x आणि 5x. एकूण रक्कम किती आहे? 200. पहिल्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे हा. 5 आणि 2 7 आणि 1 8x बरोबर 200. यावरून x ची किंमत काढता येईल. x इक्वल टू 200 भागिले 8 होईल. देअरफॉर 8 दोन्ही 16, 4 राहतील, 8 पंचे 40. म्हणजे x ची किंमत काय येणार आहे? 25. x ची किंमत 25 आली. आपल्याला काय विचारलेलं आहे? तर माझ्याजवळ एकूण नाणी किती आहेत? 1 रुपयाची 25 नाणी आहेत, 2 रुपयाचे 25 आहेत आणि 5 रुपयाचे 25 आहेत. म्हणजे नाणी किती आहेत एकूण? हे 25, हे 25 आणि हे 25. म्हणजे 75 नाणी होतील. म्हणजे 1 रुपयाची नाणी किती आहेत? 25च आहेत. 2 रुपयाची नाणी किती आहेत? 25च आहेत आणि 5 रुपयाची पण नाणी किती आहेत? 25च आहेत. म्हणजे एकूण नाणी किती आहेत? हे 25, हे 25 आणि 25. 25 त्रिक 75. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, राहुलजवळ 50 पैशांची 978 नाणी आहेत. आता 978 नाणी आहेत म्हणजे काय? किती रुपये होतील? कारण 2 50 पैसे म्हणजे 1 रुपया होतो. म्हणजे 100 पैसे होतील आणि तो 1 रुपया होईल. म्हणजे 978 नाणी आहेत 50 पैशाची. म्हणजे 978ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर किती रुपये होतील पाहे? 2 चौक 8, 1 2 8 16, 1 2 म्हणजे 489 रुपये होतील. बरोबर आहे. 978 50 पैशांची नाणी म्हणजे रुपये किती होतील? 489 रुपये होतील. तर त्यातील काही नाण्यांचे त्याने 2 रुपयाच्या 17 नाण्यात, आता 2 रुपयाची नाणी, हे 2 रुपयाची नाणी आहे समजा, तर 17 नाण्यामध्ये रूपांतर केलं तर हे किती रुपये होतील? 17 दोन्ही 34 रुपये होतील. बरोबर आहे. आणि काही नाण्यांचे 5 रुपयाच्या 21 नाण्यात, म्हणजे 5 रुपयाची नाणी किती? 21. तर 21 गुणिले 5 म्हणजे 105 होतील. 2 रुपयाची 17 नाणी तयार केली आणि 5 रुपयाची 21 नाणी तयार केली तर हे रुपये किती झाले पहा? 139 रुपये झालेले आहेत. तर आता उरलेल्या नाण्यांचे 10 रुपयाच्या नोटात रूपांतर करून घेतले. आता उरलेल्या नाण्यांचे, आता हे 489 रुपये आपले एकूण आहेत. बरोबर आहे. त्यामधून 139 रुपये आपण 2 रुपयाचे आणि 5 रुपयाचे कॉईन तयार करून घेतलेले आहेत. मग पैसे किती उरले आपल्याला? 0, 5 आणि 3, 350 रुपये उरलेले आहेत. मग 350 रुपयाचं काय केलेले? 10 रुपयाच्या नोटात रूपांतर केले. मग किती नोटा होतील? 350 रुपयाच्या. एक नोट 10 रुपयाची, तर 350 रुपयाचे किती रुपये होतील? 350ला आपल्याला 10 ने डिवाइड केलं तर काय होईल? 35 नोटा तयार होतील. किती? 10 रुपयाच्या 35 नोटा तयार होतील. आता ह्या झाल्या 10 रुपयाच्या नोटा. म्हणजे 10 रुपयाच्या नोटा किती झालेल्या आहेत? समजा ह्या नोटा 35 नोटा झालेल्या आहेत. त्याच्याकडील नाणी व नोटा यांची एकूण संख्या किती झाली असेल? नाणी हे 17 आहेत, हे 21 आहेत आणि नोटा 35 आहेत. म्हणजे 17, 21 आणि 35 ह्या तिघांची बेरीज करू आपण.
17, 21 आणि 35 तिघांची बेरीज केली 7 आणि 5 12 आणि 1 13 हाताला 1 4 5 6 7 73 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट ₹50च्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे या नंबरपासून तर या नंबरपर्यंत 50 रुपयाच्या नोटा आहेत. तर त्या पुडक्यामध्ये म्हणजे बंडलमध्ये एकूण किती रक्कम असेल? पहा नोटांचे नंबर कसे आहेत 42, 30, 25 ते 42, 30, 58 हे सिरियल नंबर आहेत. तर आता सगळ्यात मोठा नंबर कोणता होईल 058 म्हणजे 58 आणि लहान कोणता आहे 025. 25 लहान आहे. आपल्याला ह्या नोटा किती होतात हे मोजायचं आहे. त्यासाठी 25 जर यामधून मायनस केले आपण तर मग 25 या नंबरची नोट आपली काउंट होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्या पूर्वीचा नंबर वजा करावे लागेल. तर मग 25 या नंबरची नोट येणार आहे आपल्याला काउंटिंगमध्ये. त्यामुळे आपण काय करू 24 मायनस करू. या नंबरच्या पूर्वीचा नंबर 24 होईल आणि तो मायनस करू म्हणजे किती नोटा आहेत ते एकूण आपल्याला समजेल. 4 आणि 3 एकूण नोटा किती होतील 34 होतील. जर आपण 25 मायनस केले असते तर नोटा 33च आल्या असत्या कारण ही 25 नंबरची नोट काउंट झाली नसती. आता 34 एक नोट कितीची 50ची म्हणजे 34 गुणिले 50 हा गुणाकार केला तर एवढी रक्कम होईल आपली 0 5 चौक 20 हातचे 2 5 त्रिक 15 2 17 1700 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट एका पेटीत एक ग्रोस पुस्तके आहेत. एक ग्रोस म्हणजे काय मित्रांनो एक ग्रोस म्हणजे 12 डझन आणि एका डझन म्हणजे 12 नग असतात 12 वस्तू असतात एका डझनमध्ये म्हणजे 12 डझन म्हणजे काय होईल 144 नग होतील किंवा वस्तू होतील. म्हणजे एका ग्रोसमध्ये 12 डझन किंवा 144 वस्तू. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे एक ग्रोस पुस्तके आहेत त्यांचे वजन किती दिले 36 किलोग्राम म्हणजे 144 वस्तूंचं वजन एक ग्रोस म्हणजे 144 त्यांचं वजन किती दिले 36 किलोग्रॅम दिलेले आहे 36 किलोग्रॅम. तर अशा 12 पुस्तकांचे वजन किती तर 12 पुस्तकांचं वजन किती समजा आपण x कन्सिडर करू. आता हे काय होईल समप्रमाण होईल पहा. तर आपण काय करणार आहे ते किंवा 3 पदे झालेले आहेत येथे आपण म्हणजे तिरपा गुणाकार यांचा आणि यांचा गुणाकार हे काय होतील 144x होतील आणि 12 गुणिले 36 याप्रमाणे समचलनाचं उदाहरण आहे. तर x बरोबर काय होईल 12 गुणिले 36 आणि हे 144 भागाकारामध्ये येतील. हे पहा 12ने 144ला भाग जाईल कारण 12चा वर्ग आहे 12 1 12 हे इथे 12 येतील. 36ला 12ने भाग देता येईल 12 1 12 12 त्रिक 36 म्हणजे xची किंमत किती आली 3 हे काय आलेले किलोग्रॅम कारण येथे आपण किलोग्रॅम घेतलेले आहेत त्यामुळे हे पण कसं येणार आहे किलोग्रॅममध्ये. आता पर्याय क्रमांक येथे दिलेला आहे का आपल्याला 3 किलोग्राम हा पर्याय दिलेला नाही आहे परंतु 3000 ग्रॅम दिलेला आहे म्हणजे 3 किलोग्रॅम म्हणजेच काय 3000 ग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट शिक्षकांनी वर्गात एक रिम म्हणजे काय मित्रांनो एक रिम म्हणजे 480 पेपर किंवा कागद. एक रिम म्हणजे 480 कागद होतात. 5 दस्ते आता एक दस्ता हे खूप जुने शब्द आहेत परंतु एक दस्ता म्हणजे काय 24 कागद होतात. 24 कागद म्हणजे एक दस्ता म्हणतात त्याला आणि एक रिम म्हणजे 480 कागद. तर आता आपल्याला काय दिलेले शिक्षकांनी वर्गात एक रिम 5 दस्ते व 12 सुटे कागद आणले. पहा एक रिम आणलेली आहे 5 दस्ते आणलेले आहेत आणि 12 सुटे कागद आणलेले आहेत. आता आपल्याला हे सगळं रूपांतर कागदामध्ये करावं लागेल. आता एक रिम म्हणजे किती कागद होतात 480 म्हणजे 480 कागद होतील. 5 दस्ते एका दस्त्यामध्ये 24 कागद मग 5 दस्त्यामध्ये किती होतील 24 गुणिले 5 एवढे कागद होतील आणि हे 12 कागद. आता हे सर्व कागदमध्ये झालेले आहेत बरोबर आहे एवढे काय होतील कागद होतील सगळे हे. ही सर्व बेरीज करू आपण हे 480 होतील 24 पंचे 120 आणि प्लस 12 ही सर्व बेरीज 400 500 600 612 होईल
612 काय होतील? कागद होतील. म्हणजे एकूण कागद किती आहेत? एक रीम, 5 दस्ते आणि 12 सुटे कागद. हे सर्व कागदामध्ये रूपांतर केलं तर 612 कागद आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याला 1 डझन कागद वाटले. 1 डझन म्हणजे काय? 12. 1 डझन. 1 डझन म्हणजे 12 वस्तू किंवा 12 नग. म्हणजे एका विद्यार्थ्याला 1 डझन वाटलेत म्हणजे 12 वाटलेले आहेत. तर ते कागद किती विद्यार्थ्याला पुरतील? म्हणजे एकूण कागद 612 आहेत. प्रत्येकाला जर 12 कागद वाटले, 1 डझन वाटले तर किती विद्यार्थ्याला पुरतील? 612ला आपण 12ने भागू तर काय होईल? 12 पंचे 60, 1 उरेल आणि 12 एक 12. तर उत्तर काय येईल आपलं? 51. म्हणजे 51 विद्यार्थ्याला कागद पुरतील ते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, राजूने मे 2016 या महिन्यात सोमवार ते शुक्रवार ₹3 किंमत आणि शनिवार व रविवार ₹5 किंमत असणारे दैनिक विकत घेतले. जर 1 मेला रविवार आहे तर मे महिन्याचे दैनिकाचे बिल किती? पूर्ण मे 2016मध्ये राजूने महिनाभर पेपर घेतलेले आहेत. म्हणजे दैनिक वर्तमानपत्र घेतलेलं आहे. तर सोमवार ते शुक्रवार ₹3 किंमत आहे आणि शनिवार रविवार या दिवसांची किंमत ₹5 आहे. जर 1 मेला रविवार आहे, आता पहा महिना मे 2016चा आहे. यामध्ये 1 मेला रविवार आहे म्हणजे 1 तारखेला रविवार आहे. समजा हा रविवार 1 तारखेला आहे. 1 नंतर कधी रविवार येईल? 1 आणि 7 ॲड केले तर तोच वार येतो. म्हणजे 1 आणि 7 8 तारखेला येईल. 8 आणि 7 15 तारखेला येईल. 15 आणि 7 22ला येईल आणि 22 आणि 7 29 येईल. म्हणजे मे महिन्यामध्ये या दिवशी रविवार असणार आहे. तर आता रविवार आणि शनिवार कधी येईल? मग सुरुवात रविवारपासून झालेली आहे. शनिवार कधी येईल? 7 तारखेला येईल. बरोबर आहे. म्हणजे 7ला शनिवार येईल. पुढचा शनिवार 14ला येईल. त्याचा पुढचा 21ला आणि त्याच्या पुढचा 28ला येईल. आता हे किती दिवस होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 दिवस होतात. शनिवार आणि रविवार मिळून 9 दिवस होतात. आणि शनिवार रविवारची किंमत किती आहे? ₹5. म्हणजे 9 दिवस होतात आणि ₹5 किंमत आहे. म्हणजे किती बिल होईल? या 9 दिवसाचं ₹45 होईल. बरोबर आहे. 9 दिवस आणि ₹5 किंमत आहे शनिवार रविवारची. त्यामुळे ₹45 बिल होईल. आता उरले किती दिवस मग? मे महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. 31मधून हे 9 दिवस मायनस करू आपण. कारण शनिवार रविवार मायनस केले तर किती उरतील मग? 11तून 9 गेले 2. 22 दिवस उरतील. म्हणजे 22 दिवस काय किंमत आहे? ₹3. म्हणजे 22ला आपण 3ने गुणाकार केला तर ₹66 होईल. हे बिल किती होईल 22 दिवसाचं? ₹66 होईल. आणि हे किती होते? ₹45. तर दोघांची बेरीज करू आपण. म्हणजे 45 आणि 66 ही दोघांची बेरीज केली आपण. 6 आणि 5 11. चला 1 6 आणि 4 10 आणि 1 11. किती बिल होईल? ₹111. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो शीतलकडे जेवढी ₹5ची नाणी आहेत तेवढ्याच ₹20च्या नोटा आहेत. म्हणजे येथे समानपट एक्स घेता येईल आपल्याला. म्हणजे ₹5चे जेवढे नाणी आहेत तेवढ्याच ₹20च्या नोटा आहेत आणि एकूण रुपये किती आहेत? तर ₹600 आहेत. पहिल्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे. यावरून एक्सची किंमत काढता येईल आपल्याला. किती होतात? 25x बरोबर 600. यावरून एक्सची किंमत काय येईल? 600ला 25ने भागावे लागेल. तर 25 दोन्ही 50, 10 उरतील आणि 25 चौक 100. म्हणजे एक्सची किंमत काय येईल? 24. एक्सची किंमत 24 आलेली. म्हणजे ₹5ची नाणी पण किती आहेत? 24 आहेत आणि ₹20च्या नोटा पण किती आहेत? 24च आहेत. तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती? नोटा किती आहेत? 24. ₹20च्या 24 नोटा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. दोघांची जर बेरीज विचारली असती तर 24 आणि 24 48 आपल्याला करावं लागली. तर बेरीज दिलेली आहे पण आपल्याला हे विचारलेलं नाही. येथे आपल्याला काय विचारलेलं आहे? शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या विचारलेली आहे. फक्त नोटांची संख्या 24 आहे आणि नोटांची आणि नाण्यांची संख्या विचारली असती तर 48 आली असती. परंतु येथे नोटांची संख्या 24 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, रामरावाकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. दुधाचा दर ₹47 प्रति लिटर आहे. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले?
येथे आपल्याला 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 पर्यंत आता हे सगळे दिवस किती होतात हे आपल्याला काढावे लागेल आणि वर्ष दिलेले 2016 आणि 2016 म्हणजे हे लीप वर्ष आहे। यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतील, बरोबर आहे। 26 जानेवारी आता 26, 27, 28, 29, 30, 31 म्हणजे हे किती दिवस होतील? जानेवारीचे 6 दिवस होतील। 26 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत हे 6 दिवस होतील, बरोबर आहे। नंतर फेब्रुवारी महिना येणार, हे 6 दिवसाचं बिल द्यावं लागेल। नंतर हे फेब्रुवारी महिन्याचे 2016 असल्यामुळे 29 दिवस येतील। नंतर मार्च महिन्याचे किती दिवस आहेत? फक्त 21 मार्चपर्यंत घ्यायचे आपल्याला, म्हणजे मार्च महिन्याचे आपण दिवस किती घेणार? फक्त 21 दिवस घेणार। आता हे दिवस किती होतील? सगळे एवढ्या दिवसांचं दुधाचं बिल द्यायचं आहे। हे दिवस किती होतात? 9, 6, 15 आणि 1, 16, हातचाला 1, 56 दिवस होतात, बरोबर आहे। एकूण 56 दिवस होतील। आता दुधाचा दर किती आहे? 47 रुपये प्रति लिटर, परंतु दूध किती घेतलेलं आहे? 1.5 लिटर घेतलेलं आहे। एका लिटरची किंमत 47 रुपये आहे, परंतु दूध घेतलेलं आहे 1.5 लिटर दररोज, तर एका लिटरची किंमत 47, मग 1.5 लिटरची किंमत किती होईल? 1.5 ने गुणाकार करावे लागेल। 15 7 5 वर्षे 4 10 15 4 60 10 70.1 नंतर म्हणजे इथे येईल 1.5 लिटरचा भाव काय होणार आहे? 70 रुपये 50 पैसे, बरोबर आहे। हा 1.5 लिटरचा भाव आहे। 1.5 लिटर, एक लिटरचा भाव किती आहे? 47 रुपये, 1.5 लिटरचा आहे 70 रुपये 50 पैसे। तर आता आपल्याला दिवस किती आहेत? एकूण 56 दिवस घेतलेले आहे। 56 दिवसाला 70.5 ने गुणावे लागेल। समजा 70.5 गुणिले 56 हा गुणाकार करू आपण। 6 पंचे 30, 3 6 7 42, पुन्हा 5 5 25, 2 5 7 35 ही बेरीज घेऊ आपण। 0 5 आणि 3 8, 2 2 4, 5 आणि 4 9, 3 .1 अंकानंतर, बरोबर आहे। म्हणजे 1 अंकानंतर म्हणजे काय येईल? 3948। पर्याय आहे का आपला? 3948 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे। आमिरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 रुपयाच्या आणि 200 रुपयाच्या म्हणजे समान नोटा भरलेल्या आहेत। त्यामुळे आपण काय करणार? समानपट x घेणार, कारण जेवढ्या नोटा 2000च्या आहेत तेवढ्याच 1000च्या आहेत आणि तेवढ्या 200च्या पण आहेत। म्हणजे 2000च्या जेवढ्या नोटा असतील समजा x, तेवढ्याच नोटा 1000च्या असतील आणि 200x, तर एकूण रक्कम किती आहे? 16000 रुपये। तर ही बेरीज करू आपण। 2000 3000 3200 होईल, 3200 आणि x बरोबर 16000। यावरून x ची किंमत काढायची आपल्याला, तर 16000ला 3200 ने भागावे लागेल। हा 0 कॅन्सल, तर काय उरेल? x 160 भागिले 32 उरेल, बरोबर आहे। अंशाला आणि छेदाला आपण 4 ने डिवाइड करू। 4 8 32 होईल, तर 4 चौक 16 आणि 0 राहील, म्हणजे वर 40 राहतील खाली 8 राहतील। पुन्हा 8 ने आपण 40ला डिवाइड करू शकतो। 8 1 8, 8 5 40, म्हणजे x ची किंमत काय येणार आहे? x = 5। x ची किंमत काय मिळेल आपल्याला? 5 मिळेल। तर आता x ची किंमत 5 आलेली आहे। आपल्याला काय विचारलेले आहे? तर त्याने भरलेल्या नोटांची संख्या किती? म्हणजे एका प्रकारच्या नोटा किती आल्या? 5। तर आपल्याला भरलेल्या नोटांची संख्या किती विचारली, म्हणजे 2000च्या 5 नोटा भरल्या असतील, 1000च्या पण 5 भरल्या असतील आणि 200च्या पण किती भरल्या असतील? 5। म्हणजे एकूण संख्या किती होईल नोटांची? 5 10 आणि 15, बरोबर आहे। ह्या 5 नोटा, ह्या 5 नोटा आणि ह्या 5 नोटा, तिघांची बेरीज 15, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे। समजलं मित्रांनो? धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।